पूर्ण कार्यक्रम खूप छान झाला, पण सुरुवातीलाच अशी एक गोष्ट घडली की काही वेळासाठी सगळा मूडच खराब झाला. पण ते पुढे सांगतेच त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे, कारण आज माझ्या बाबूला त्याची ओळख, त्याचे नाव भेटणार आहे. खूप अचानक, म्हणजे फक्त 3 दिवस अगोदरच आमचे कार्यक्रमाचे ठरले आणि 3 दिवसात आम्ही सर्व तयारी केली. तरी पण कार्यक्रम खूप छान झाला. तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि तुम्हाला बाबूचे नाव पण समजलेच असेल. आम्ही 2 नावमध्ये कन्फ्यूज होतो, ते म्हणजे राघव आणि गौरांग. अगोदर आमचे 90% राघवच फायनल झाले, पण मी सध्या पाहत आहे की खूप जणांचे नाव राघव ठेवत आहेत, म्हणून आम्ही राघव कॅन्सल करून गौरांग फायनल केले. आणि गौरांग नाव ठेवण्यामागे खूप छान स्टोरी आहे माझ्या प्रेग्नन्सीची. तुम्हाला आवडेल का ती ऐकायला, ते नक्की सांगा. आणि अगोदरच्या व्हिडिओला बऱ्याच जणांच्या कॉमेंट आल्या की गौरांग नावाचा अर्थ काय आहे. गौरांग याचा शब्दशः अर्थ गोरा रंग असलेला आणि सुवर्णासारखा तेजस्वी असा होतो. आणि स्पिरिच्युअल म्हणजेच हे नाव चैतन्य महाप्रभूंचे आहे, म्हणजेच श्रीकृष्ण भक्तीचा संदेश देणार असा. तुम्हाला बाबूचे नाव कसे वाटले ते नक्की सांगा. आणि आता इथून पुढे बाबू नाही ते गौरांग असे म्हणेन. आणि हो, कार्यक्रम 3-3.5 तास झाला, पण बाबूने खूप छान सपोर्ट केला. त्याला भूक लागली तेवढाच काही तो रडला असेल, नाहीतर त्याने खूप छान एन्जॉय केला आणि बऱ्याच नवीन माणसांकडे पण गेला. त्यामुळे ती एक गोष्ट खूप छान झाली. सुरुवातीला जसे तुम्हाला म्हटले की कार्यक्रम छान झाला, पण एक गोष्ट अशी घडली त्यामुळे मूड खराब झाला. ती म्हणजे मी फोटो आणि रीलसाठी दोघांना सांगितले होते, पण बरोबर कार्यक्रम सुरू व्हायच्या टायमिंगलाच त्याच्या पर्सनल रिझनमुळे रील काढणारा आलाच नाही. त्यामुळे खूप टेन्शन आले, काय करायचे. आणि दुसरे कोणी भेटत पण नव्हता आणि घरात पण कोण काढणारा नव्हता. तेव्हा माझ्या मामाचा मुलगा म्हणजेच बबलू, त्याने विश्वास दाखवून तो म्हणाला मी करतो, आणि खूप छान शूट केले त्याने. तो त्यावेळेस नसता तर काय झाले असते काय माहीत, पण शेवट छान झाला तो बबलूमुळे. थँक्यू सो मच बबलू. तर चलो, असा होता बाबूचा नाही गौरांगचा बारशाचा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या बाळाचे नाव काय ठेवले आहे ते पण नक्की शेअर करा. चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.